नागपुर के कोतवाली थाना क्षेत्र में नाबालिग से दुष्कर्म का सनसनीखेज मामला सामने आया। नाबालिग पीड़ित गर्भवती होने की जानकारी से मामले का खुलासा हुआ। 14 वर्षीय नाबालिग लड़के से शारीरिक शोषण का आरोप लगाया गया। आरोपी युवक उसी मकान में किराए पर रहता था। आरोप है कि उसने जबरदस्ती दुष्कर्म कर नाबालिग को गर्भवती किया। पीड़ित की मां ने की शिकायत पर कोतवाली पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और साथ ही आगे की जांच जारी है। जय हिंद। माझे नाव शीतल मच्छिंद्र जासूद। मी सध्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस ठाणे कोतवाली येथे कार्यरत आहे। काल दिनांक 5 मार्च 2026 रोजी आमच्याकडे एक बालिका आणि तिचे आई वडील आले होते। तेव्हा त्यांच्याकडे सविस्तर चर्चा केल्यानंतर बालिकेने असे सांगितले की ती 1/12/2025 पासून विजय डोरले यांच्या घरी जो किरायाना व्यक्ती राहतो भावेश प्रशांत सोनवणे वय 23 वर्ष याच्याशी त्याची मैत्री झाली होती। अगोदर त्यांची इंस्टाग्रामला मैत्री झाली, त्याच्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं। त्याच्यानंतर ते एकाच घरामध्ये राहत असल्याने एकमेकांना भेटत वगैरे असायचे। बोलण्यासाठी हा तिच्या घरी जायचा। तर दिनांक 6/12/2025 पासून त्यांचं अफेअर चालू होतं दोघांचं। नंतर 27/1/2026 ला मुलीच्या घरी कोणीही नसल्यामुळे मुलगा तिच्या घरी गेला होता तिला बोलण्यासाठी। तर बोलण्यातून त्याने तिला शरीर संबंधाची मागणी केली, तेव्हा तिने नकार दिला। परंतु त्याने घरी कोणीही नसताना त्याचा फायदा घेऊन तिच्यावरती शरीर संबंध केला। त्यानंतर 1/2/2026 लाही तिला 10वीचे पेपर असल्यामुळे सुट्ट्या लागल्या। त्याच दिवशी तो दुपारी 3:30 वाजता तिच्याकडे बोलण्याकरता गेला। बोलण्यातून तेव्हाही त्याने परत शरीर संबंधाची मागणी केली, परंतु तिने नकार दिला। तरी त्यानं तेव्हाही तिच्यावरती शरीर संबंध ठेवले। त्यानंतर त्यांचं सुट्टी असल्यामुळे 10वीच्या पेपरला सुट्टीच्या वेळी दुपारी तो भेटायला जायचा आणि असं हे वारंवार चालू होतं। त्यानंतर तिला 5/3/2026 रोजी थोडा त्रास व्हायला लागला, उलट्या वगैरेचा त्रास झाला। म्हणून मग तिने तिच्या आईला सांगितलं। तिच्या आईला हे दोघांचे प्रेम संबंध अगोदरपासूनच माहित होते, परंतु त्यांचे शरीर संबंध आहेत की नाही हे तिच्या आईला माहित नव्हते। पीडितेला उलट्या वगैरे झाल्यामुळे तिची आई तिला घेऊन पोलीस स्टेशनला आली। त्याच्यानंतर तिची पूछताछ केली। त्यानंतर मग आरोपीला पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून अटक केलेली आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे।